जर दिसत नसेल तर मस्त उजेडात बघून घ्यायचं. जरा जास्त लाल झाली. गुड मॉर्निंग. तर दिवसाची सुरुवात झाली आहे छोटूसोबत वॉक करत करत. कारण त्याला ना सकाळी मी उठले की माझ्यासोबत लगेच फिरायला येत असतं बाहेर. कारण पहिले ते घेऊन जायचे त्याला, पण आता जेव्हापासून मी लवकर उठते तेव्हापासून ना त्याला माझ्यासोबत यायचं असतं. त्यामुळं मी उठले की तो माझ्या मागे लागतो की चल मला बाहेर घेऊन चल. आणि आता आमचं असं होतं, आम्ही जातोय पुढे, आम्हाला दुसरी कुत्री दिसली की आम्ही परत वापस येतो. कारण त्याला पण कुत्र्यांची भीती वाटते आणि मला पण भीती वाटते. असं होतं. कारण तो पटकन फॅमिलियर होतो दुसऱ्या कुत्र्यांसोबत. पण बाकी कुत्र्यांचं असं असतं की आपल्या एरियामध्ये जर आलं तर ते कोणाला शक्यतो लवकर ॲक्सेप्ट करत नाहीत. आणि आता तो कुत्रा बघा आमच्याकडे कसं बघतो. बघा इकडे दिसतोय तो, वाटच बघतोय आमची हे कधी येत आहे म्हणून. कारण त्याला सकाळी आम्ही घेऊन येतो आणि नंतर दिवसभर तो अजिबातच बाहेर नसतो. त्यामुळे तो इतका कंटाळून जातो. आणि मग सकाळी आम्ही उठलो की त्याचं असतं की चल मला घेऊन चल, म्हणजे मागेच लागतो आमच्या की चल आपलं बाहेर कधी जायचं आहे. मग बेल्ट कुठे म्हणलं की त्याचं लगेच चालू होतं उड्या मारणं. तसं असतं. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज तुला निवांत एकदम फिरवते. माझा पण तुझ्यासोबत जास्तीचा आज वॉक होईल आणि तुझा पण. गुड मॉर्निंग. ऑफिसला जाण्याची तयारी. आज लवकर चालत. आज पिलू पण नाही उठली आहे. उठली? अच्छा चला या लवकर. ओके बाय बाय. गुड मॉर्निंग मानू. गुड मॉर्निंग. आज तू किती उशिरा उठली? हां किती उशिरा उठली तू? उठलं की बाबाच्या नावाचा जप चालू होतो. आता मी दाखवते तुम्हाला एक क्लिप. झोक्यात होती तेव्हाच बाबा 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 बाबा. झोपता नाही तेच, आणि उठल्या उठल्या सकाळी पण ती झोपेत असते ना तेव्हा तिचं बाबा बाबा चालू होतं. हो ना म्हणू? हो ना? कसं म्हणते तू? कसं म्हणते? आणि आज बाबा तुला बाहेर नाही घेऊन गेले ना? तू काल कशी गेली होती बाहेर फिरायला? कशी गेली होती? काल तिला बाहेर घेऊन गेले होते. आज काही त्यांना वेळच नाही मिळाला कारण ही उशिरा उठली. तर 10 वाजलेत. मग ते ऑफिसला निघाले. म्हटलं ठीक आहे चला झोपू द्या तिला. काय म्हणते तू? काय म्हणते? बाबा कशी म्हणते तू? बाबा बाबा बाबा. आणि आज सकाळपासून वेगळाच आवाज निघतोय. तिला जसा आवाज निघतोय ना तसं एकदम भारी वाटतंय. कसं मनू? मनू अरे बापरे, अरे बापरे, अरे अरे कुठं गेला आवाज? बघितलं किती तळमळ चालू आहे काहीतरी बोलण्यासाठी. आज काय काय बनवायचं फराळीला? आज शाबूची खिचडी. तुला उपवास आहे की नाही? कारण मला धरायला लावलं असं. मला ऑफिसला गेलो काय खाल्लं काय? मला उपवास असला की तुम्हाला असतोच. मी वेगवेगळं करतच बसत नाही. आणि मला कमी उपवास असतात त्याच्यामुळे मग ते बरे. तुम्हाला उपवास आवडतं मला त्याच्यामुळे. मला पण खायला काही ठरवलंय नाही. आता ती
ड्रॅगन खाली पडला त्याला काय करणार? चिक्की तिला समोर दाखवली आणि नंतर खायला नाही गेली, मग ती रडेल नाही तर काय. तिला काय माहिती चिक्की होती म्हणून ती. तिला भूक लागली काहीतरी, काय पण खायचंय तिला. भात नाही खाते ना, बघा ना तुम्ही. आज मी शाबूची खिचडी. पिल्लू द्या बरं तिच्या हातामध्ये. बघितली पप्पाची आणि मनूची रंगपंचमी. जर दिसत नसेल तर मस्त उजेडात बघून घ्यायचा. जरा जास्त लाल झाली. पप्पाला एक काम सांगितलं की पप्पा मला एवढं काम वाढवून दिलं. अगं म्हणलं तिच्या हातात दिल्यानंतर त्या मन मस्त मनाने खाईल आणि खाल्लंय पण तिनं. पण ते केळी वगैरे असं ठीक आहे, केळीचे पण डाग पडतात, ठीक आहे डाग पडणं, पण एवढं आणि त्यांच्या हाताला लागलेलं पण ते त्यांनी इथं पुसलंय का, तर मग वरती भरलंच आहे ना, भरू दे मग अजून थोडं. काय केलं हे? हा मस्त रंग खायली तू तर. चला फ्रेश हो आता. सगळंच राहिलं आता, जेवणाचं पण राहिलं आणि बाय म्हणू. बाय. जा पटकन मम्मीला घेऊन, जा पटकन मम्मीला घेऊन फ्रेश हो. जा 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 जा. तर बघा हे दोघं असतील ना, तर मग हे असं काहीतरी होणे आहे. म्हणजे त्यांना मी एखादं काम सांगितलं तर ते मला नक्की वाढीव काम करून ठेवणार. आणि म्हणून आता मग त्यांनीच ते क्लिनिंगला घेतलंय. म्हटलं तू हे बनव, कारण सकाळी ना मंदिरात जायचं राहून गेलं. मग म्हटलं आता तरी आपण मंदिरात जाऊन येऊ. आणि सकाळी हे पण नव्हते, त्यामुळे मग मी जास्तीचं काही बनवलंही नव्हतं, फक्त खिचडी बनवली होती. म्हटलं आपण आता संध्याकाळी सगळ्या गोष्टी करूयात. आणि नैवेद्यामध्ये मग खिचडी आणि शेंगदाण्याचा लाडू, चिप्स वगैरे असं एवढंच दाखवलं. आणि आता मग भगरीचा भात, आमटी, लाडू, चिप्स, खिचडी ह्या सगळ्या गोष्टी बनवणार आहे. त्या दोघांचं आवरणं चालू आहे. म्हटलं हे करते आणि त्याच्यानंतर मग मंदिरात जायचंय, तर तिकडे पण जाता येईल. ऑलरेडी खूप लेट झाले नेहमीप्रमाणे, तर 7-7:30 वाजता म्हटलं आपण निघूयात. पण त्याच्यामध्ये हे झालं, ह्याच्यामध्ये थोडासा वेळ गेला. आणि आता हे करते, कारण होते काय, तिला जर हातामध्ये दिलं ना तर ती खूप एन्जॉय करते त्या गोष्टी. आणि हे खरं तर ना बेस्ट आहे. म्हणजे स्वतःच्या हाताने जेवढं बेबी खातील ना ती खरंच चांगली गोष्ट आहे. पण सध्या हे कलरचे फ्रुट्स असतील तर मग हे असं काहीतरी होणारच आहे. त्यामुळं बाकी आता चला बनवून घेते. बऱ्याच जणींचं हे एक होतं की खूपदा मी शॉर्टमध्ये खिचडी दाखवली साबुदाण्याची, तर तुझी खिचडी एवढी मोकळी मोकळी कसं काय होते, तू असा नाही होतो ना काहीतरी चिखल होतो हे असं. तर ते फक्त मला असं वाटते, म्हणजे मी जे अनुभवले ते सांगते की साबुदाणा जेवढा छान भिजतो ना तर तेवढा चिखल होत नाही. आणि पाणी पण फक्त प्रमाणात टाकलं तर मग चिखल होत नाही. तर त्याचं सुद्धा मी कसं करते ना ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि बाकी मग जसं तुम्ही नॉर्मल आपण खिचडी बनवतो तर त्याच पद्धतीने बनवते. सो चला आता पटापट बनवून घेते आणि त्यानंतर मग बोलूया. तर खिचडी ना सुटसुटीत आणि अशी मोकळी होण्याचं कारण म्हणजे ना साबुदाणा भिजवताना इथे 1 वाटीला बघा कमी शाबू आहे, तर तो घेतला आहे. आणि तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा किंचित तसं कमी पाणी म्हटलं तरी चालेल तेवढं घेतलं. जास्त पाणी घातलं तर एकदम चिखल होतो. साधारण एवढं पाणी वरती आलं तरी सुद्धा पुरेसं आहे. आणि तो 7 ते 8 तास भिजला की असा छान मोकळा होतो. तर बघा इथे मस्त अशी खिचडी तयार आहे. आणि बघा किती मोठे मस्त बाकी पण गोष्टी तयार आहे. त्यामुळे पटकन मी थोडासा प्रसाद काय काय घेते, त्यांच्यासाठी घेते. काय काय घेतेस? सगळ्याच गोष्टी घेते. हे खिचडी घेते थोडीशी, म्हणजे भात थोडी, त्यावर आमटी टाकते. केळी घेतली आहे. चिप्स कळले? हो चिप्स थोडासा मोठे होतात. एकच डब्यात सगळं होतं. मनूला पण न्यायचंय? मनूला पण न्यायचंय? म्हणू घरी कोणी असतं तर म्हणून सोडलं असतं घरी. जाऊ दे म्हणून चल तू पण थोडंसं भजन कीर्तन बघ. तिथं असायला तर पाहिजे. आपण मागच्या वेळेस गेलो तेव्हा नाही का होतं? मागच्या वेळेस आषाढीला नव्हतं गेलो. आषाढीला नव्हतो गेलो, पण दसऱ्याच्या दिवशी गेलेलो ना. हळदी कुंकू आणि पिकू काय राडा करू नको काय. तिने मॅट गोळा करून ठेव.
पहिल्यांदाच मनूला मंदिरात घेऊन गेलो आणि तिथे बरेच असे काका काकू भेटले ज्यांनी मनूचं दर्शन घेतलं आणि त्यांना असं वाटलं की आज आमचं प्रत्यक्षात रुक्मिणीचं दर्शन झालं आहे. आणि तिथे भजन चालू होतं हे त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. आणि मंदिरसुद्धा सजावट खूपच सुंदर केली होती, त्यामुळे सुद्धा खूप छान वाटत होतं. आणि म्हणूनच मी ठरवलं होतं की नाही आता मनूला पण घेऊन जावं आणि तिच्या निमित्तानं आपलंसुद्धा दर्शन होईल. सो बघा ह्या काकूंसोबतसुद्धा ती की मस्त रमली एकदम. आलोय मंदिरातून आणि आता मस्त ताट रेडी केलंय. म्हटलं तर जेवण करू कारण त्यांना भूक लागली होती दुपारी. भारी भारी काय काय बनवलंय का? दही पण आहे पण तुम्ही नको म्हटलात ना. महिन्यातून किती वेळा एकादशी येते? महिन्यातून 2दा येते फक्त. पकडता का? हा एवढं ताट फुल भरून काय गाडवा विचारा कोणी एकादश करा असं. एकादशी दुप्पट खाशी असं आहे ते. तरी पण आपले मी दही घेतलेलं नाही कारण रात्रीचं म्हणले तुम्ही नको. आणि फ्रुट्स तर एवढे मोठे आहेत आता. बघा तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. ठीक आहे बघू ना ह्याच्यात किती भरता येतं त्याच्यावर ठरवू. आज खरंच असं झालंय एकादशी आणि दुप्पट खाशी 2 टाइम मस्त खाल्लेलं आहे. काय म्हणताय? मस्त आता झोप यायला लागली. हा कारण ते ताट बघूनच मला इतकी भूक लागली होती बेकार. त्यांना मंदिरातच भूक लागली होती. भरपूर जेवण केलं आता मस्त. एकादशी सारखं काय फील आला नाही. एकादशी सारखा फील कधीच येत नसतो. ते एकादशी म्हणूनच म्हणते ते एकादशी दुप्पट खाशी. नाहीतर तुमच्यासारखं एकादशी धारण काय काय म्हणता तुम्ही? गाडवानी चारा पण एकादश का मग करता का महिन्यातल्या 2 एकादशी? पण मी केले पाहिजेत ना. माझे जे उपवास आहेत का उपवास घडतात बाकी एक्स्ट्रा नाही. नाही पिलू झोपली आहे मंदिरामध्ये मस्त. तिला बघत बसली होती. लाईट्स वगैरे दिसत होते छान छान. ते बाकी भजन कीर्तन कुठलं काय कळते पण लाईट्सला मात्र ती बघत होती. आणि आता मस्त झोपली आहे स्वतः. तुझं काय? हा बोल एकदा. त्याला पण उपवास आहे. पिकूचा पण आज उपवास घडलाय. दिवसभर उपाशी आणि आज संध्याकाळी त्याचा तर एकदम मस्त उपवास धरला. त्याची नाही झाली एकादशी दुप्पट खाशी. सो चला आजचा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.